हॅलो, मी डॉक्टर मनीषा खैरनार. मी जेव्हा काही पेशंट्स बघत असते तर काही पेशंट्सचे असे वाईज क्वेश्चन्स असतात की जे आपल्याला काहीतरी विचार करायला एक प्रमोट करतात. त्याची जेव्हा मी काही पेशंट्स ट्रीट करते तर पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम ह्यासाठी वेगवेगळ्या मुलींचं महिलांचं गोल हे वेगळं असतं. जसं की पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोमचे हे सिम्पटम्स खूप व्हॅरिड असतात. त्यामध्ये कॉस्मेटिक सिम्पटम्स, अनियमित पाळी, गर्भधारणा राहण्यामध्ये अडचणी, वेट गेन आणि बाकी बरेच आहेत त्यामध्ये. तर हे मुख्यत्वाने हे सिम्पटम्स आपण जर पाहिले तर त्यामध्ये प्रत्येक येणाऱ्या मुलीचं महिलेचं गोल हे वेगळं असतं. तर जे गोल अचीव करण्यासाठी ते आमच्याकडे येतात. जसं की कोणाला असतं की फक्त मला पिंपल्स येत आहेत हा इश्यू आहे, पाळी अनियमित आहे हा इश्यू आहे. तर अशीच एक पेशंट माझ्याकडे आली होती की जिला पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोममुळे वेट गेन ऑलरेडी होतं, बाकी ब्लॅक नेक आणि ह्यासारखे पण इश्यूज होते. पण तिचं मेन गोल होतं की तिला प्रेग्नन्सी राहण्यासाठी ती आली होती की दे आर ट्राईंग सिन्स 3 years आणि तरीही प्रेग्नन्सी राहिली नाही आहे आणि आता ते विलिंग आहेत की येस वी वॉन्ट प्रेग्नन्सी. तर ह्यामध्ये आम्ही जेव्हा ट्रीटमेंट सुरू केली तर त्यानंतर एक ओघाने 3 ते 4 महिन्यात ती कन्सिव्ह झाली आणि त्यानंतर जेव्हा ती मला सोनोग्राफीचा रिपोर्ट दाखवायला आली अर्ली प्रेग्नन्सीचा, तर त्यामध्ये तिचा असा प्रश्न होता की मॅडम, मला आधी पीसीओडीचा त्रास होता, आता प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आली, तर माझा पीसीओएस बरा झाला का? तर मला हे छान ऑगेजन मिळालं की हा तिचा प्रश्न मला तिला पूर्ण एक्सप्लेन करता आलं. तर त्यामध्ये मी तिला सांगितलं की तुझं आत्ता पीसीओएस आहे, ते काही क्युअर नाही झालेलं, पण तुला हे प्रेग्नन्सीची फेज पण चांगली काळजी घ्यावी लागेल. जसं आपण आधी मेडिसिन, डाएट, एक्सरसाइज असा होलिस्टिक अप्रोच यूज करून तिला ट्रीटमेंट दिली होती, तसंच तुला प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा एक्स्ट्रीम वेट गेन होणं, शुगर लेवल स्पाइक होणं अशा गोष्टी होण्याची शक्यता ही जास्त आहे, कारण यू आर अ पीसीओएस केस. तर त्यामुळे तुला तुझा डाएट, थोडंफार जे मोबिलायझेशन आम्ही सांगू त्यानुसार, आणि निश्चितच काही मेडिसिन आपण सपोर्टिव्ह देणार की जेणेकरून तुझी पीसीओएसची प्रेग्नन्सी जर्नी सुद्धा चांगली जाईल. तर टू अवॉइड एक्सेस वेट गेन, टू अवॉइड शुगर स्पाइक्स आणि ओव्हरऑल तुझं एक बेटर आउटकम प्रेग्नन्सीचं होण्यासाठी आपल्याला विशेष काळजी घ्यावी लागेल. तसंच आफ्टर डिलिव्हरी सुद्धा तुला लॅक्टेशनल फेजमध्ये एक्स्ट्रा वेट पुट ऑन होताना तुझं अगेन शुगर स्पाइकची पण भीती असते, तर तिथे सुद्धा तुला अवेअरनेस ठेवावा लागेल, तुझा माइंडसेट ठेवावा लागेल की तुझा डाएट, एक्सरसाइज आणि प्रॉपर मेडिकेशननी तुला अगदी ती जर्नी सुद्धा की एक्स्ट्रीम वेट नको हाय जायला किंवा शुगर पण नको खूप स्पाइक्स व्हायला, त्या दृष्टीने आहार ठेवला गेला पाहिजे. आणि अगदी भविष्यात सुद्धा इफ यू प्लॅन सेकंड बेबी ऑल्सो आफ्टर दॅट अप टिल मेनोपॉज, आफ्टर मेनोपॉज सुद्धा जर कधीही पोटाचा घेर जास्तच वाढतोय तर शुगर स्पाइक होण्याचे पण चान्सेस जास्त असतात. त्याच्यामुळे पीसीओएस ही अशी फेज आहे की फक्त आपलं गोल अचीव झालं, आता छान कन्सिव्ह झालं आणि झालं असं नाही. तर तुम्हाला एक तो अवेअरनेस ठेवावा लागतो की आपल्याला आपलं डाएट, न्यूट्रिशन आणि जे काही एक्सरसाइजेस आहेत, आपल्याला जे आपल्या शरीराच्या एक आयडियल वेट अचीव करण्यासाठी जे महत्त्वाचे ठरतील ते करत राहणं हे महत्त्वाचं आहे.